नमस्कार, प्रतीक्षा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया पनीर कोरमा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 200 ग्रॅम पनीर, 15 ते 20 काजू घेतलेले, अर्धा तास आधी भिजत घातले ते, अर्धी वाटी दही घेतलेले आहे। काजू आणि दही नंतर आपल्याला एकत्र दळून घ्यायचे। आलं आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे, थोडी कोथिंबीर, 2 मोठे कांदे घेतलेले उभे कापून, तेजपान घेतलेले 4 ते 5 तेजपान आहे, दालचिनी घेतलेली आहे, लवंग घेतलेले आणि वेलची घेतलेली। आता आपण आधी पनीर तळून घेऊया। 2 चमचे तेल घ्यायचे आधी, कढई आपली तापलेली आहे, त्यामध्ये आपण पनीर तळून घ्यायचे। ही आपली तापलेली आहे, त्यामध्ये आपण पनीर तळून घ्यायचे। दोन्ही बाजूनी व्यवस्थित पनीर तळून घ्यायचे। पनीर छान तळत आले, हे बघा असं ब्राऊन झालं पाहिजे। सर्व पनीर आपण या पद्धतीनेच तळून घेऊया। पनीर तळून झालं आपलं, काढून घेऊया। त्याच तेलामध्ये आपण कांदा आता तळून घेऊ। कांदा छान ब्राऊन होईपर्यंत तळायचा आहे। कांदा छान फ्राय झालेला आहे, तो आता काढून घेऊया, थोडा गार करून आणि नंतर मिक्सर मधून थोडा बारीक करून घेऊया। मिक्सर जार मध्ये मी कांदा टाकून घेतलाय, कांदा आपला गार झालाय। आता काजू पण टाकून घेऊ आणि अर्धी वाटी दही। आता हे सर्व आपण बारीक करून घेऊ। या पद्धतीने कांदा, काजू आणि दहीची पेस्ट तयार झाली आहे। आता आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया। आपण कांद्याच्या कढईमध्ये तळला, त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल अजून टाकून घेऊ। सर्वात आधी जिरे टाकायचे, नंतर आपला खडा मसाला टाकायचा आहे, आलं लसूणची पेस्ट टाकायची, ती व्यवस्थित फ्राय करायची। त्यानंतर आपण काजूची बनवलेली पेस्ट टाकायची, ती व्यवस्थित फ्राय करू तेल सुटेपर्यंत। ग्रेव्हीला छान तेल सुटलंय, ग्रेव्ही पूर्णपणे फ्राय झाली। आता त्यामध्ये 1 चमचा धना पावडर टाकायचे, 1 चमचा लाल मिरची टाकायची, अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा। हे सगळं व्यवस्थित फ्राय करू। अर्धा चमचा हळद टाकायची। एक बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलंय, मसाला पण छान फ्राय झालेला आहे। आता त्यामध्ये पाणी टाकू। पाणी शक्यतो गरमच टाकायचंय, भाजीला चव छान येते, त्यामुळे आधी थोडं टाकायचं, मिक्स करायचं व्यवस्थित। आपले पनीर टाकूया, परत आपल्या आवडीनुसार आपल्याला किती घट्ट करायची ते पाणी टाकू। आता आपलं राहिलंय मीठ घालूया। एक चमचा मीठ घातलंय, आता 5 मिनिटं आपण वाफायला ठेवूया।
अगदी तयार झालेला आपला आता पनीर कोरमा। हे बघा छान कलर दिसतोय। थोडी कोथिंबीर घालूया वरून। आता सर्व करण्यासाठी तयार। आपला पनीर कोरमा सर्व करून घेतलाय। खूपच छान दिसतोय आणि तुम्ही हे पोळी बरोबर, रोटी बरोबर किंवा पुरी बरोबर पण खाऊ शकता। रोटी बरोबर खाल्लं तर अगदी हॉटेलमध्ये खाल्ल्याची फीलिंग येईल। म्हणून या पद्धतीने तुम्ही पनीर कोरमा नक्की ट्राय करा।